आज महाराष्ट्रामध्ये परंपरा जर कोणी टिकवल्या असतील तर त्या परंपरा फक्त वारकरी फडकऱ्यांना टिकवल्या. आम्ही काय धंदा मांडला नाही, लक्षात घ्या. ही परंपरा महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळं बंद होतं, सगळं बंद होतं, पण आमच्या वारकरी फडकऱ्याचं कीर्तन बंद नव्हतं, प्रदक्षिणाच्या दिंड्या बंद नव्हत्या, भजन बंद नव्हतं. तुम्हाला सांगतो ना, आमचे आदरणीय बाबा भगवान बाबा, आम्ही काय करायचं, आम्ही स्वतःच गळ्यामध्ये विणा घ्यायचा, टाळ आम्हीच घ्यायचा, पताके उजव्या बाजूला अशी उपरण्यानं बांधायचे आणि आम्ही महिन्याच्या प्रदक्षिणा आम्ही एकट्यानं पार पाडायच्या. तुम्हाला एक सांगतो, गणपती बाप्पाला स्मरून त्या कालावधीमध्ये घरच्या दोघं तिघं जणांनी तो टाळ घ्यायचा आणि 2 तास आम्ही दशमीला आणि एकादशीला शुद्धवारीला कीर्तन करायचं. आज साहेब, समाज जर लोकांना कमी असला, त्या ठिकाणी महाराजाला जर कमी असला तर कीर्तनकार म्हणतो समाज कमी आहे, मी 1 तासातच कीर्तन उरकतो. मला वाटतंय आता कीर्तन करतो आम्ही समाजाकरता, पण कोरोनाच्या कालावधीमध्ये आम्ही कीर्तन केले खास देवाकरता, खास देवा